इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये 98 नंबरची गाथा बघत होतो। काय सांगितलं? जीवा पोगलकाया सहस किरिया हवंतिणयसे साम पोगलकरणा जीवा खंदा खलु कालकरणादू। काय सांगाले त्याच्यामध्ये? सक्रिय आणि निष्क्रिय द्रव्य कोणते ह्याचं वर्णन करत आहेत। तर जीव आणि पुद्गल काय हे सहस क्रिया, म्हणजे जेव्हा जीव कारणसहित असतो तेव्हा तो सक्रिय आहे आणि निष्क्रियही आहे हे गर्भित आहे मग त्यात स्यात। आणि पुद्गल जे आहे ते पुद्गल मोबाईल असतो बरं आम्हाला जेवायला आलं तरी मोबाईल सक्रियच असतो, निष्क्रिय नसतोच। पुद्गल द्रव्य हे नियमाने सक्रियच असतं, त्याच्यामध्ये स्यात लागत नाही। का? हेतू द्या। पुद्गल द्रव्य निष्क्रिय नसतोच का हो? बोला। बंधन संघात चालू असतं त्याचं आणि जुटणं आणि बिछडणं असं परमाणूचं। त्यांनी हेतू काय दिला होता? जसा कर्माचा अभाव होतो तसा कालाचा अभाव होत नसल्यामुळे, कालद्रव्य घेतलं ना निमित्त, त्याच्या क्रियामध्ये निमित्त, पुद्गलाच्या क्रियेमध्ये निमित्त, जीवाच्या क्रियेमध्ये निमित्त पुद्गल द्रव्य सांगितलं आणि पुद्गलाच्या क्रियेमध्ये निमित्त कालद्रव्य सांगितलं। मग जसं जीवाच्या निष्क्रियतेमध्ये कारण काय आहे? कर्मांचा अभाव। मग तसं पुद्गलाची निष्क्रियता कधी सिद्ध होणार? जेव्हा कालाचा अभाव होईल, पण कालाचा अभाव तर होत नाही, म्हणून काल नियमाने पुद्गल द्रव्य नियमाने सक्रियच असतं, निष्क्रिय नसतं, हे सांगितलं होतं काल। एकदा वाचते रिवाइज करायला। द्रव्यांचे सक्रियत्व आणि निष्क्रियत्व सांगतात। जीव आणि पुद्गल काय हे जेव्हा कारणाने सहित असतात तेव्हा सक्रिय असतात, शेष द्रव्य सक्रिय नसतात। म्हणजे 4 द्रव्य आहेत ते नियमाने निष्क्रियच असतात, धर्म, अधर्म, आकाश आणि काल। पुद्गल करणा जीवा, पुद्गलाच्या कारणाने जीवामध्ये क्रिया दिसून येते। खंदा खलु कालकरणादू, पण स्कंदामध्ये कालाच्या निमित्तामध्ये क्रिया दिसून येते। अन्य प्रदेशाला समजवाना स्कंदामध्ये कालाच्या निमित्ताने क्रिया असं काय, म्हणजे असं घेतलं ते परिणाम। म्हणजे आपण पुद्गलाच्या निमित्तामध्ये जीवामध्ये क्रिया का सांगितली? बंध कर्मसापेक्ष, कर्मामधचं जे काय उदय येत आहे, निर्जरा होते, त्याच्यानुसार आसरव बंध चालू आहे, त्याच्यानुसार जीवामध्ये क्रिया चालू आहे। मग जीवाचं क्रियामध्ये निमित्त पुद्गल द्रव्य सांगितलं म्हणजे कर्म, पण कर्माच्या क्रियेमध्ये निमित्त जीव नाही सांगितला का? कारण हा सिद्धांत आहे तो सर्वत्र लागू व्हायला पाहिजे। असे अनेक पुद्गल स्कंद आहेत की जिथं जीवाचा संबंध येत नाही पण तरी त्यांच्यामध्ये क्रिया चालू आहे। जसं म्हटलं आपण मेरू पर्वत आहे अनादि अनिधन, पण त्याच्यामध्ये पण क्रिया चालू आहे। असे अनेक सिद्ध जीव झाले, पुद्गलाचं सांगते। पुद्गल द्रव्यामध्ये जीवाच्या निमित्तात क्रिया असते असं का नाही सांगितलं? जीवामध्ये पुद्गलाच्या निमित्तात सांगताय तुम्ही, मग पुद्गलामध्ये पण जीव निमित्तामध्ये का सांगायचं नाही? काल कारण का सांगितलं? असं म्हटलं पण जाईल की तेच की, पण आता काय म्हणायचं, सिद्धांत म्हणून त्यांनी त्रिकाली लागायला पाहिजे त्याची व्याप्ती, ह्याच्यासाठी म्हणून अनेक ठिकाणी असे पुद्गल स्कंद आहेत की जिथं जीवाचा संबंध नसतानाही क्रिया चालू आहे। तुम्ही सॅटेलाइट सोडला काय? 23 प्रकारच्या वर्गाण्या पण आहेत ना?
हां वर्गणा आहेत त्याच्यामध्ये पण सगळ्यात नाही आहेत ना. बरोबर, शून्य वर्गणा आहेत वगैरे पण आहे. बरोबर. मग त्यांच्यामध्ये जीवाच्या निमित्तात कुठं कार्य चालू आहे. मग असे अनेक स्कंद आहेत. जसं म्हटलं ना आता सॅटेलाइट सोडलं तुम्ही, हां काय करतायत पाकिस्तानी बघायला तर तिथं त्याच्यामध्ये कोणी जीव नाही आहे. भलेही तुम्ही इथून ऑपरेट करताय तरीसुद्धा त्याचं परिणमन तिथं चालू आहे, क्रिया चालू आहे. म्हणून सांगितलं की पुद्गलाच्या क्रियेमध्ये निमित्त कालद्रव्य आहे, जीवद्रव्य घेतलं नाही. नाहीच आहे असं पण नाही, आहेच असं पण नाही. म्हणून काल हे परिणमनच की कालद्रव्य परिणमनामध्ये निमित्त आहे क्रिया रूपाने. सिद्धांना निष्क्रिय म्हणायचं का? स्वभाव परिणमन आहे पण विभाव नाही म्हणून निष्क्रिय. बरोबर, तसंच घेतलं, तेच वाचते की. पण त्यात काय प्रश्न की क्रिया म्हणजे त्यांनी काय सांगितलं, क्षेत्रांतर गमनाला कारणभूत परिस्पंदरूप पर्याय जी आहे त्याला क्रिया म्हणलं. मग मला सांगा इथं धर्मद्रव्य का नाही घेतलं निमित्त? क्षेत्रांतर गमनामध्ये कोण कारण असतं तुम्हाला? धर्मद्रव्य घ्यायला पाहिजे होतं, कालद्रव्य का घेतलं? कालद्रव्य का घेतलं? धर्मद्रव्य. वाचते इथं तोपर्यंत विचार करा. अन्य प्रदेशाला प्राप्त होण्यास कारणभूत परिस्पंदरूप पर्याय म्हणजे क्रिया होय. 6 द्रव्यापैकी बहिरंग साधन समवेत असणारे जीव सक्रिय आहेत. बहिरंग साधनाने समवेत असणारे पुद्गल सक्रिय आहेत. आकाश निष्क्रिय आहे, धर्म निष्क्रिय आहे, अधर्म निष्क्रिय आहे, काल निष्क्रिय आहे. जीवाच्या सक्रियत्वामध्ये बहिरंग साधन कर्म नो कर्म पिंडरूप पुद्गल आहेत, म्हणून त्यांना पुद्गलकरण म्हटले आहे. जीवाच्या सक्रियत्वामध्ये कारण पुद्गल पिंड आहेत. त्यांच्या अभावामुळे आता निमित्त घ्यायचं. त्यांच्या अभावाचं निमित्त असताना सिद्धांना निष्क्रियत्व आहे. म्हणजे इकडं कर्मांचा अभाव झाला आणि सिद्धदशा प्रगट झाली. तर तिथं म्हणून म्हणलं सिद्धांच्या निष्क्रियत्वामध्ये कारण कोण आहे? काय म्हणायचं? अनंतरपूर्व क्षणवर्ती पर्यायाचा अभाव. काय झालं? सगळ्या कर्मांचा अभाव झाला. म्हणून कर्मांचा अभाव हे निष्क्रियत्वामध्ये कारण आहे सिद्धांच्या. तसं पुद्गल द्रव्य निष्क्रिय नाही का? पुद्गलांच्या सक्रियत्वाचे बहिरंग साधन परिणाम निष्पादक म्हणजे परिणाम उत्पन्न करणारा, परिणाम होण्यामध्ये निमित्त असणारा काल आहे, म्हणून त्यास काल निमित्तक म्हणतात. ज्याप्रमाणे कर्माधिकांचा अभाव होतो त्याप्रमाणे कालाचा अभाव होत नाही, म्हणून सिद्धांप्रमाणे पुद्गलांना निष्क्रियत्व नाही. असं ते काल सगळं सांगितलं होतं. जयसेनाचार्यजी काय म्हणतात बघू, अजून खुलासा होईल. अथ द्रव्याणां सक्रिय निष्क्रियत्वं कथयति. नंतर द्रव्यांचं सक्रियत्व आणि निष्क्रियत्व सांगतात. द्रव्य हे कथनचित सक्रिय आहेत किंवा कुठले द्रव्य सक्रिय आहेत आणि कुठले द्रव्य निष्क्रिय आहेत. जीवाः पुद्गलकायाः सक्रियाः भवन्ति. सांगा अर्थ. जीव आणि पुद्गल काय हे कसे आहेत? सक्रिय आहेत. कथम? निष्क्रिय आहेत. धर्म अधर्म आकाश काल हे निष्क्रिय आहेत. कथम? कशा प्रकारे हे सक्रिय आहेत? सह कोणाच्या बरोबर असताना. सह कह अर्थ. सह म्हणजे कोणाच्या काय अर्थ आहे? बहिरंग सहकारी कारणैहि सहिताः. बहिरंग सहकारी कारण असताना त्याच्या सहित असताना जीव आणि पुद्गल हे सक्रिय आहेत. नच जीव पुद्गलाभ्याम शेष द्रव्याणी सक्रियाणी. आणि जीव पुद्गलापासून भिन्न जे कोणी शेष द्रव्य आहेत ते सक्रिय नाहीत. कोण कोण म्हणलं? आकाशकाल धर्म आणि अधर्म हे सक्रिय नाहीत. जीवानां सक्रियत्वे बहिरंग निमित्तम कथ्यते. जीवाच्या सक्रियत्वामध्ये बहिरंग कारण सांगतात. मनोवचन काय व्यापार रूप क्रिया परिणतैहि
निष्क्रिय निर्विकार शुद्धात्मानुभूती भावनाच्युतैः जीवैः ये समुपार्जिताः कर्म नो कर्म पुद्गलाः ते एव करणं कारणं निमित्तम् येषां ते जीवाः पुद्गलकरणाः भण्यन्ते। स्कन्धाः स्कन्धशब्देन अत्र स्कन्ध अणुभेद भिन्नात् द्विधा पुद्गलाः गृह्यन्ते। काय सांगितलं? जीवाच्या सक्रियत्वामध्ये बहिरंग कारण काय असतं हे सांगतात. मनोवचन कायेच्या व्यापार रूप क्रियेने परिणत निष्क्रिय निर्विकार शुद्धात्मानुभूती रूप भावनेने च्युत असणाऱ्या जीवांच्या द्वारे काय सांगितलं? याला काय म्हणायचं? अंगप्रविष्ट भाषा म्हणायचं. म्हणजे पहिल्यांदा लक्षण सांगितलं कसं आहे जीव. मनोवचन काय व्यापार क्रियेच्या परिणतीने रहित असा निष्क्रिय आहे, निर्विकार आहे, अपरिणतही काढायचं असणार. मनोवचन काय व्यापार रूप क्रिया परिणतही कसं म्हणलं? अपरिणतही पाहिजे ना. निष्क्रिय सांगताना या क्रियेने रहित असणारा, निर्विकार शुद्धात्मानुभूती भावनेने च्युत अशा जीवाच्या द्वारे जे हा ना. मग त्यांनी मनोवचन काय व्यापार रूप क्रिया परिणतही असा शब्द आहे. मग ते जोडून आहे त्यातनं अ काढायचं असेल असं मला म्हणायचं आहे. बघून घ्या काय आहे. अपरिणतही काढलं तर निष्क्रिय होतं. त्यामुळे त्याचा जर खुलासा असेल तो तर अपरिणत निघतं शब्द. मनवचन काय हा तेच ना. अ येईल तरच निष्क्रिय अर्थ निघतो ना. अंगप्रविष्टाचं काय म्हणलं? बाह्य लक्षण सांगितलं म्हणून काय? बाह्य नाही आहे, स्वतःचं लक्षण सांगितलं पहिला आणि मग आता कथन करताना बाहेरचं लक्षण सांगणार. म्हणजे जीवाचा स्वभाव कसा आहे? निष्क्रिय आहे, निर्विकार आहे, शुद्धात्मानुभूतीची भावना स्वरूप आहे. याने च्युत म्हणजे आता रहित. मग पुढे घ्यायचं आता ते जे काय व्यवहाराचं कथन सांगणार आहे ते. मग हे सांगितलं सगळं. पहिल्यांदा अध्यात्म सांगितलं, आत्म्याचं स्वरूप सांगितलं. ह्याला म्हणायचं अंगप्रविष्ट भाषा. म्हणजे सेनाचार्यजींची ती स्टाईल आहे. जे पण त्यांना तत्व सांगायचं आहे तर पहिल्यांदा ते अंगप्रविष्ट रूपाने स्वतःचं ओळख करून देणार आणि मग तो जो विषय चालू आहे त्याच्यानुसार कथन करून सांगणार. जसं अस्ति काय समजून काय फायदा असं आलं होतं एका गाथेमध्ये. पंच अस्ति काय समजून काय फायदा? हे 5 अस्ति काय आहेत, बहुप्रदेशी आहेत. हे शिकून काय करायचं आहे हो तुम्हाला? जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश हे 5 अस्ति काय आहेत म्हणजे बहुप्रदेशी आहेत. हे तर सांगणार आहेत कथन. पण हे समजून तुमच्या जीवाला काय फायदा ह्याच्यासाठी सांगितलं. शुद्ध जीवास्तिकायैव, शुद्ध जीवास्तिकायच मायासाठी शरण आहे. मग असा तो शुद्ध जीवास्तिकायापासून भिन्न मग हे 5 अस्तिकाय 4 अस्तिकाय असे त्यांनी तिथं कथन करून सांगितलं. म्हणून सगळीकडे सांगताना पहिल्यांदा त्यांनी अंगप्रविष्ट कथन करणार आणि मग तिथं जे तत्व सांगायचं ते सांगणार. मग इथं पण काय घेतलं? जीवाचं स्वरूप कसं आहे? निष्क्रिय आहे, निर्विकार आहे, शुद्ध आहे. अशा शुद्ध आत्मानुभूतीची भावना स्वरूप आहे. त्याने च्युत असणाऱ्या जीवाच्या द्वारे म्हणजे आता घ्यायचं काय? शुद्धात्मानुभूतीने रहित असणारा असा तो जीव तो काय करतो? ये समुपार्जिता हा कर्म नो कर्म पुद्गलाहा, त्याच्याद्वारेच कर्म आणि नो कर्मांचं उपार्जन केलं जातं. म्हणजेच तुम्ही जे परिणाम करता त्याच्यानुसार आश्रव बंद होतो. म्हणून जो शुद्धात्मानुभूतीमध्ये नाही अशा त्या जीवाकडून कर्म आणि नो कर्मांचं उपार्जन केलं जातं म्हणजे गोळा केले जातात ते कर्म. एवं करणं कारणं निमित्तम येषाम, अशा रीतीने ते पुद्गल करण म्हणा, कारण म्हणा, निमित्त म्हणा, ज्यांचे हे निमित्त आहे ते जीव पुद्गलकरणाः भण्यन्ते. असे ते जीव पुद्गलाच्या निमित्तामध्ये सक्रिय आहेत असं म्हटलं जातं. पुद्गलाच्या कारणाने सक्रिय आहेत असं म्हटलं जात आहे. मग हे जीवाचं कथन बरोबर आहे की अनेक जीव, असे ते अनेक जीव पुद्गलाच्या करणाने सक्रिय आहेत असं भण्यन्ते सांगितलं जातं. हे जीवाकडनं सांगितलं.
आता स्कंधाचं सांगतायत. स्कंधा स्कंद शब्देन अत्र, स्कंद आपण काल म्हटलं ना, स्कंधामध्ये सक्रियत्व आहे. ॲक्च्युली परमाणूमध्ये पण आहे, हे इथून सिद्ध झालं. स्कंद शब्दाने येथे स्कंध आणि अणू अशा भेदाने भिन्न असल्यामुळे 2 प्रकारचे पुद्गल ग्रहण केले जातात. काल आपल्याला विचारलं होतं ना, स्कंद का घेतलंय गाथेमध्ये शब्द, परमाणूमध्ये होत नाही का? क्रियावती शक्ती नाही आहे का परमाणूमध्ये? आहे. परमाणूसुद्धा सांगितलं जातं की काय 14 रज्जुगमन करतो एका समयामध्ये. मग क्रियावती आहे त्याच्यामध्ये पण शक्ती, क्रिया दिसून येते. म्हणून इथं घेतलं की स्कंद म्हणजे स्कंद या शब्दाने फक्त स्कंद न घेता अणू आणि स्कंद हे दोन्ही ग्रहण करायला पाहिजेत, असे ते दोन्ही पुद्गल ग्रहण केले जातात. काय अर्थ? सक्रियत्व सांगायचं आहे ना, तर पुद्गलामध्ये कोणामध्ये सक्रियत्व आहे? स्कंदामध्ये पण आहे आणि परमाणूमध्ये पण आहे. मग स्कंदाचे अनेक भेद जे काय असतील ते सगळे, त्या सगळ्यांमध्ये सक्रियत्व आहे. तेच कथम भूताहा, हे सगळे पुद्गल कशा प्रकारचे आहेत? सक्रियाहा, क्रियासहित आहेत. कैही कृत्वा, कोणाच्याद्वारे केले जातात? म्हणजे कारण कोण आहे त्यांच्या सक्रियत्वामध्ये? परिणाम निर्वर्तक कालाणुद्रव्यैहि स्फुटम, परिणामाची रचना करणारा असं ते कालाणुद्रव्य, त्याच्याद्वारे पुद्गलांमध्ये सक्रियत्व आहे, असं स्पष्ट रीतीने सांगितलं गेलं. माझी शंका अशीच आहे, कालाणू का, धर्मद्रव्य का नाही? अत्र यथा शुद्धात्मानुभूती बलेन कर्मक्षये जाते, कर्म नो कर्म पुद्गलानाम अभावात सिद्धानाम निष्क्रियत्वं भवति, न तथा पुद्गलानाम. बोला. दीदी, धर्मद्रव्य का नाही? तर असं जर धर्मद्रव्य दिलं की त्यांनी सांगितलं की प्रत्येक वेळेस पुद्गलाला गमन करायला लागेल ना, म्हणजे काही ठिकाणी थांबलेत पण निमित्तच की कालद्रव्य पण निमित्तच आहे, थोडी परिणमन करवते. तुमची इच्छा असतानाच करणार, ते तुमचं कार्य चालू असताना मदत करणार आहे. तसंच धर्मद्रव्य क्षेत्रांतर न घेता त्यांनी ते आपल्या साईडच परिस्पंदन घेतो आपण सूक्ष्मसाठी जीवामध्ये पण, तसं मग त्यांनी घेतलंय का? मला पण तसं एक शंका आली आता. आपण जे योग गुणाचं कार्य म्हणतोय ना परिस्पंदन, ते त्यांनी इथं सक्रियामध्ये घेतलंय. म्हणजे क्रियेमध्ये कारण असणारी परिस्पंदरूप जी व्यापार आहे ना जीवाचं, त्याला क्रिया म्हणतात असं त्यांनी सांगितलं. क्षेत्रांतर्गमनामध्ये कारण असणारं परिस्पंदनरूप व्यापार, त्याला म्हणलं क्रिया. म्हणजे आपण क्रिया म्हणजे क्षेत्रांतर्गमन म्हणतोय ना, तर त्यांनी परिस्पंदनरूप पर्याय घेतली आहे तिथं, त्याला क्रिया म्हणतात. मग ती माझ्यामध्येच चालू आहे की तिथं काय, तिथं धर्मद्रव्याने काय कार्य केलं, गमनाच्या मध्ये मदत करतोय वगैरे म्हणतोय ना. मग परिस्पंदरूप क्रिया म्हणत असल्यामुळं कालद्रव्य लावलं असेल, कारण ती तुमच्यामध्येच परिणमन रूपाने चालू आहे. क्षेत्रांतर्गमन झालं नाही आहे, ते होण्यासाठी परिस्पंदन जे झालं ते क्रियावती शक्तीचं कार्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. मग आता हे जर असं घेतलं ना, आपलं मागचं सगळं परत प्रकरण चुकतंय. म्हणजे कथन थोडं काय म्हणायचं, पुढं पुढं वाचत जायला लागल्यावर वेगळा वेगळा खुलासा होत जातो. कळलं का काय शंका आली ती? म्हणजे आपण मागं घेतलं होतं ना, ध्यानाला बसलेला कोणी जीव आहे, त्याच्यामध्ये काही क्रिया दिसून येत नाही आहे, काही तिथं तो हलनचलन रूप गमनागमन रूप काय व्यापार करत नाही आहे. मग त्याच्यामध्ये क्रियावती शक्तीचं कार्य आहे की नाही चालू, असा एक प्रश्न आला होता. मग क्षेत्रांतर्गमन नाही आहे, काही ठिकाणी बसून ध्यान करतोय तो, मग त्याच्यामध्ये क्रियावती शक्ती कार्य करते का आता बंद आहे तिचं कार्य? मग ह्या परिभाषेच्या अपेक्षेने तिथं पण चालू आहे म्हणावं लागेल. म्हणजे योगाचं कार्य नाही, क्रियावती शक्तीचंच कार्य म्हणावं लागेल ते पण. आपण सुमेरूच पण घेतलं थोड्यात. हा ना. हां, मग त्यांनी इथं परिस्पंदनालाच क्रिया म्हणलंय, तेच म्हणाले की
क्रिया क्षेत्रांतर्गमनाला आपण क्रिया म्हटलं होतं तिथं, पण हे त्यांनी काय सांगितलं, क्षेत्रांतर्गमनासाठी जे काय परिस्पंदन झालं तुमच्यामध्ये त्यालाच क्रिया होती. भावयोग म्हणायचं. बरं, चिंतन करा. काही काय सांगतात आम्हाला रिपीट करा ना. त्यांनी म्हणतायत की द्रव्ययोग आणि भावयोग असे जर दोन भेद केले तर द्रव्ययोग म्हणजे शरीराचं किंवा पुद्गलाचं कार्य, मग त्याला क्रिया म्हणायचं, आणि जे भावयोग आहे त्याला परिस्पंदन म्हणजे ते योग शक्तीचं, जीवाच्या शक्तीचं कार्य आहे. म्हणजे क्रियावती शक्तीचं कार्य काय आणि योग शक्तीचं कार्य काय असा प्रश्न आहे आपला. मग द्रव्ययोगाचं कार्य जे दिसून येते ते क्रियावती शक्तीचं कार्य, आणि जे भावयोगाचं कार्य दिसून येते ते योग शक्तीचं कार्य, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, बघावं लागेल काय असं त्याचा भेद. म्हणजे थोडक्यात तुमचं परिस्पंदन कुठंपर्यंत आहे, जोपर्यंत योग आहेत. म्हणून भगवंतांमध्ये योगाचा पण अभाव झाला, म्हणून क्रियावती शक्तीचं कार्य दिसून येत नाही. परिस्पंदन नाही आहे, गमनागमन नाही आहे, हे नका बघू. सिद्धांमध्ये क्रियावती शक्ती आहे की नाही, आहे, पण परिस्पंदन रूप क्रिया नाही आहे. ती काय आहे, स्वभाव रूपाने परिणमन चालू आहे सिद्धांमध्ये. तर म्हटलं की पुद्गलाचं जे सक्रियत्व आहे ते परिणामांना रचणाऱ्या कालानुद्रव्याच्या द्वारे केलं जातं स्पष्ट रीतीने. अत्र यथा शुद्धात्मानुभूती बलेन कर्मक्षये जाते कर्म नो कर्म पुद्गलानां अभावात सिद्धानां निष्क्रियत्वं भवति न तथा पुद्गलानां. येथे ज्याप्रमाणे शुद्धात्मानुभूतीच्या बलाने सांगितलं लगेच, शुद्धात्मानुभूतीच्या बलाने कर्मांचा क्षय केला असताना, कशाच्या द्वारे कर्मांचा क्षय होणार हो, हे एकच साधन आहे शुद्धात्मानुभूती. शुद्धात्मानुभूतीच्या बलाने कर्मांचा क्षय झाला असताना कर्म नो कर्म पुद्गलांच्या अभावामुळे निमित्त असताना, कर्म नो कर्म पुद्गलांच्या अभावाचं निमित्त असताना सिद्धांना निष्क्रियत्व आहे, त्याप्रमाणे पुद्गलांना निष्क्रियत्व नाही. काय समजलं? जीव आहे, हा जीव काय करतोय हो, शुद्धात्मानुभूती घेतोय. मग जेव्हा अनुभव घेतला त्या समयामध्ये म्हणा कर्मांचा आश्रवबंध थांबला आणि त्यांचा क्षय झाला. मग असंच सांगितलं, कालांतराने पूर्ण क्षय झाला असताना कर्मांचा पूर्ण क्षय कोणाच्या निमित्तात होणार, शुद्धात्मानुभूतीच्या निमित्तात. मग जेव्हा शुद्धात्मानुभूतीच्या बलाने कर्मांचा क्षय झाला तेव्हा कर्म नो कर्म पुद्गलांचा अभाव झाला. कुठं झाला, 14व्याच्या शेवटी. मग असा तो जीव सिद्धावस्थेला प्राप्त होतो. म्हणून सिद्धांमध्ये क्रियाचं परिणमन दिसून येत नाही, म्हणजे सक्रियत्व नाही, हे त्यांना सिद्ध करायचं आहे. त्यांच्या ठिकाणी, सिद्धांच्या ठिकाणी निष्क्रियत्व आहे. तसं परमाणू हे सुद्धा शुद्ध द्रव्य आहे, त्याच्या ठिकाणी निष्क्रियत्व नाही. का, कस्मात, कशामुळे नाही, कालस्य सर्वदा एव वर्णवत्या मूर्त्या रहितत्वात अमूर्तः विद्यमानत्वात इति भावार्थः. कशामुळे पुद्गलांमध्ये सदैव सक्रियत्व आहे, निष्क्रियत्व का नाही, तर कालाचं सर्वदाच, म्हणजे कालद्रव्याचं सर्वदाच वर्णवत्या मूर्त्या, वर्णवान मूर्तिक असणाऱ्या अशा द्रव्यापासून रहित असल्यामुळे, म्हणजे कालद्रव्य हे कसं आहे, स्पर्शगंध वर्ण रहित आहे, मूर्तिकतेने रहित आहे, असं असल्यामुळे अमूर्तिक आहे, अमूर्तिक रूपाने विद्यमान असल्यामुळे पुद्गलाप्रमाणे कालाचा, कर्माप्रमाणे कालाचा अभाव होत नाही. काय कळलं? हां, पुद्गलाचं सक्रियत्व का आहे, तर जीवाशी तो किंवा काय कालद्रव्याच्या निमित्तामध्ये सक्रियत्व आहे.
हा, कालद्रव्याचा अभाव होत नाही. जसं जीव अडकला जाऊन पुद्गलामध्ये म्हणून त्या दोघांचा संसार सुरू झालाय, जीव आणि पुद्गलाचा, तसं हे अन्य द्रव्य अडकत नाहीत जीव पुद्गलामध्ये. म्हणून सांगितलं काय की या सर्व द्रव्यांमध्ये असा काय क्रियारूपाने व्यापार दिसून येत नाही. काल हा विद्यमान सांगितलंय ना, विद्यमान म्हणजे अस्तित्व सांगितलं. हा ना, ती अपेक्षा घेतली आहे. बरोबर आहे की काय म्हणायचं. सगळ्यांचंच अस्तित्व आहे ना, म्हणजे कुठे सगळेच द्रव्याचं अस्तित्व आहे. नाही, आपण ते मागं सांगितलं ना, जसं शरीरामध्ये अडकलेला जीव आहे तो जळतो, तुटतो, म्हणलं जाईल असं, तसं कालद्रव्य पण अडकलंय की नाही हो शरीरामध्ये, मग त्याला नाही असं तोडलं जात, मोडलं जात. मग म्हणून सांगतायत की कालद्रव्य जरी अमूर्तिक आहे, अमूर्तिक रूपाने विद्यमान आहे, तरी सुद्धा ते पुद्गलाप्रमाणे जळत नाही, पुद्गलाप्रमाणे तुटत नाही. म्हणून कालद्रव्यामध्ये सक्रियत्व निष्क्रियत्व असला काही प्रकार नाही. तो मदत करतोय परिणमनामध्ये पुद्गलाच्या, पण स्वयं गमनागमन करत नाही, स्वयं विचलित होत नाही, स्वयं अशांत होत नाही, विभावरूप होत नाही कालद्रव्य. म्हणून त्याच्या ठिकाणी विभाव परिणमन नाही. ह्याच्यातनं अध्यात्मज्ञाने एवढंच सांगायचं आहे की शुद्धात्मानुभूतीच्या बलानेच कर्मांचा क्षय होतो, आणि अशी दशा सिद्धांना प्रगट झाली. त्यामुळं तिथं कर्म नो कर्मांचा सद्भाव राहिला नाही. म्हणून तिथं कर्मांच्या निमित्तामध्ये काय होणार होतं, क्रिया होणार होती, म्हणून निष्क्रियत्व आहे. काय काय करायचं, कोरिलेशन, शुद्धात्मानुभूतीच्या बलाने कर्मांचा क्षय होतो. कर्मांचा क्षय झाला असल्याने परिस्पंदन रूप क्रिया नष्ट झाली, आणि ते परिस्पंदन नसल्यामुळे सक्रियत्वाचा अभाव झाला, म्हणून सिद्ध भगवान निष्क्रिय आहे. कोणाला? आम्ही पण अनुभूती घेतोय की संपूर्णतः अभाव झाला कर्मांचा, ह्याच्यासाठी सांगायचं आहे. शुद्धात्मानुभूतीच्या बलाने, म्हणूनच मला म्हणायचं होतं की जे आपण सांगतो ना संवर निर्जरा मोक्ष म्हणजे काय हो, अनुभूतीच्या भाषेमध्ये सांगा. सगळी तर अनुभूतीच आहे, पण काय फरक करायचा, संवर म्हणजे काय, निर्जरा म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय हो? एक देश शुद्धी नाही, हुकुमचंद भारेलजींच्या भाषेमध्ये सांगा. नाही ना काकी? हां हां, काय नाही ना काकी, माहिती आहे तुम्हाला. संवर म्हणजे शुद्धीची उत्पत्ती, निर्जरा म्हणजे शुद्धीची वृद्धी, आणि मोक्ष म्हणजे शुद्धीची पूर्णता. हां, तर त्यासाठी सांगायला लागलेत की शुद्धात्मानुभूतीच्या बलाने, म्हणजे जेव्हा संपूर्ण शुद्धोपयोग प्रगट झाला त्या समयामध्ये कर्मांचा पूर्ण क्षय होतो. शुद्धात्मानुभूतीच्या बलाने कर्मांचा क्षय झाला असताना कर्म नो कर्मरूप उद्गलांच्या अभावामुळे, अभावाचं निमित्त असल्यामुळे सिद्धांना निष्क्रियत्व आहे. म्हणजे सिद्धांच्या ठिकाणी कथनचित निष्क्रियत्व का आहे ह्याच्यासाठी हेतू दिला त्यांनी. शुद्धात्मानुभूतीच्या बलाने निष्क्रियता प्रगट होणार आहे, म्हणून तुम्ही बाहेरच्या क्रिया थांबवून स्वतःला निष्क्रिय मानू नकात, कारण तिथं बाहेर क्रिया करणं न करणं हे क्रियावती शक्तीचं लक्षण नाही आहे. जे काय परिस्पंदन चालू आहे ते इथं बसून पण चालू आहे. जसं मी आज सकाळी काय ऐकलं, म्हणले सामायिकाला बसत असताना तुम्ही मर्यादा घेता का? नाही का, अर्धा तास मी या खोलीच्या बाहेर जाणार नाही, अर्धा तास मी 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करतो, अर्धा तासासाठी सगळ्या कपड्यांची मर्यादा, क्षेत्राची मर्यादा, मौन, सगळे हे नियम करून जर बसलात तर जाऊ द्या, अर्धा तास नाही, जेवढा वेळ ध्यान करत आहे तेवढा वेळ. सर्व आरंभ परिग्रहाचा त्याग म्हटलं तर त्यात सगळं आलं ना. बरोबर. तरी बुद्धिपूर्वक करायचा नियम, कारण ते एक मर्यादेत राहतं विचार आपला. मग म्हणजे ह्याच्या बाहेरचं मला विचारच करायचं नाही आहे, तर आला विचारामध्ये स्वतःचा आत्माच. कशासाठी सांगत होते? नाही, मी हे कशासाठी सांगितलं आता? शुद्ध उपयोग. बाहेरच्या क्रिया थांबल्या म्हणजे नाही होणार, आतली थांबायला पाहिजे. हां, परिस्पंदन म्हणजे
समूळ निर्जरा मोक्ष चाललं. हां ते सांगितलं की नाही, मला काय सांगायचं होतं म्हणजे तुम्ही ध्यानाला बसलाय तर हां काय बोलताय बोला. दीदी मला थोडा असा डाऊट होता की एक मिनिट हे मी क्लिअर चौदाव्यामध्ये- करते, मला काय सांगायचं होतं ते परत विसरते. हा. म्हणजे हो, मी हो. काय सांगत होते की शुद्धात्मानुभूतीची पूर्णता झाली आहे, तिथं कर्मांचा पूर्ण क्षय झाला सिद्धांच्या ठिकाणी, आणि म्हणून तिथं निष्क्रियत्व प्रगट झालं. मग तुम्ही जेव्हा बहिरंगातल्या क्रिया थांबवून स्वतःला जर निष्क्रिय म्हणत असाल तर म्हणजे संसारी जीव सर्वथा निष्क्रिय नसतोच असं म्हणावं लागेल. सर्वथा सक्रियच असतो आणि सिद्ध जे आहेत ते सर्वथा 14व्या निष्क्रियच असतात. गुणस्थानात पण 14व्या गुणस्थानात पण अजून चालू आहे अयोग्य आहेत ना. पण अजून चालू आहे ना ते. हा ना निर्योग झाले पण अजून पण चालू आहे ना तेवढं इरुरू तोपर्यंत त्यांचं जे काय परिस्पंदन रूपाने कार्य चालू आहे म्हणा, कर्मांचं तेच अजून नाही कळालं नष्ट की व्हायचं. परिस्पंदन रूपाने कार्य कसं काय चालू, अयोग्य आहे तर काहीच परिस्पंदनच ते नाही ना. बुद्धिपूर्वक तर काहीच परिणाम- नाही आहे ना तिथं, ते काही विचार करत नाही आहेत, काय नाही आहे. 13व्या गुणस्थानात तर काय आहे हो, काय योग सांगताय तुम्ही त्यांना? योगाचं तर ते विचारपूर्वक काय कार्य करतच नाही आहेत. बरोबर. म्हणजे आहे जोपर्यंत सद्भाव आहे तोपर्यंत, म्हणून तर संसारी म्हटला जात आहे अजून तो जीव, काय त्याचं संसाराची रिलेशनच नाही आहे तरी सुद्धा. म्हणून म्हटलं की योग निरोध तर केलाय 13व्या गुणस्थानाच्या शेवटीच, आणि मग त्याच्यानंतर 14 गुणस्थान प्रगट झालं. मग त्या 14व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयाला सर्व कर्मांचा अभाव झाला आणि मग सिद्ध दशेमध्ये निष्क्रियत्व प्रगट झालं. म्हणजे सिद्धांमध्ये सक्रियता नाहीच, क्रियावती शक्ती आहे पण निष्क्रिय आहेत. संसारी जीवामध्ये क्रियावती शक्ती आहे पण निष्क्रियता नाही. पर्यायाकडे पाहिलं तर स्वभाव तर निष्क्रिय आहेच. मग जेव्हा स्वभाव रूपाने परिणमन करतो त्यावेळेस निष्क्रियता प्रगटतेच. म्हणून कालाचं सर्वदाच वर्णवान मूर्तिकपणाने रहित असल्यामुळे, अमूर्तिकपणाने विद्यमान असल्यामुळे कालद्रव्य हे पुद्गलाच्या परिणमनामध्ये, पुद्गलाच्या क्रियावती शक्तीमध्ये निमित्त आहे असं भावार्थ आहे, असं समजून घ्या. एवं सक्रिय निष्क्रियत्व मुख्यत्वेन गाथागता, अशा प्रकारे सक्रियत्व आणि निष्क्रियत्वाच्या मुख्यतेने गाथा सांगितली. याचं वर्णचिन्ह चांगला खुलासा केला आहे, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. बोला, तुम्हाला टाईम दिलं होतं ते वाचू आपण उद्याला. चालतंय, उद्या नाही परवा, उद्या चतुर्दशी आहे. काय प्रश्न होता हो? काय चिंतन केलं का? प्रश्नच लक्षात दे. धर्मद्रव्य का सहायक नाही हाच मला का? सर्व द्रव्य तो तर झाला ना. धर्मद्रव्य का सहायक नाही तो तर झाला ना. हां धर्मद्रव्य का नाही म्हणजे तेच की त्यांच्या त्या एका वाक्यावरनं खुलासा होतोय की क्रिया हे क्रियावती शक्तीचं कार्य नाही, तर परिस्पंदन हे क्रियावती शक्तीचं कार्य व्हाल. क्रियेसाठी जे परिस्पंदन चालू आहे ना त्याला त्यांनी क्रिया म्हटलंय. परत एकदा वाचू ते वाक्य, म्हणजे जरासं खुलासा अजून थोडं. प्रदेशांतर प्राप्ती हेतु परिस्पंदन रूप पर्याय क्रिया, अन्य प्रदेशाला म्हणजे क्षेत्राला प्राप्त होण्यास कारणभूत परिस्पंदन रूप पर्याय जी आहे ती क्रिया आहे. क्षेत्रांतर गमन होणं याला क्रिया म्हणलं नाही. क्लिअर करा एकदा त्यांना. काय आपण जे म्हणलं ना मागं, आता विवक्षा वेगवेगळी असेल तर कुठं कुठं बघून घ्यावं लागेल, पण जे आपण इथं स्थिर बसलोय तरी सुद्धा क्रियावती शक्तीचं कार्य चालू आहे परिस्पंदन रूपाने, आणि म्हणून परिस्पंदन हे योगाचं कार्य आपण म्हणलं होतं. आता ते बघावं लागेल योगाचं कार्य कसं आहे ते पण कोरिलेशन करून. योग शक्तीचं कार्य काय आहे हो? म्हणजे आता क्रियावती शक्ती पण आहे. आत्मप्रदेशांच्या हलनचलनामुळे कर्माचं आकर्षण शक्ती. मग परिस्पंदनच आलं की परत ते शब्द वेगळे वेगळे घेऊन काय उपयोग? क्वेश्चन विचारलं मग
तेच ना, क्रियावती शक्तीचं कार्य आणि योग शक्तीचं कार्य ह्याच्यामध्ये काय डिफरन्स करायचा? आपल्या 47 शक्तीमध्ये येत असेल तर बघून उद्या सांगा मला. सगळ्यांना घरचा अभ्यास काय करायचं आहे? 47 शक्तीचं वर्णन कुठं आलं आहे? तुमच्या समयसारमध्ये शेवटी किंवा आत्मप्रसिद्धीमध्ये आलेलं आहे, त्यांनी डिटेलमध्ये घेतलं आहे. तर त्याच्यामधून सांगा. रुपाली आहे की? हां रुपाली सांग, योग शक्तीचं कार्य काय? योग शक्ती आणि क्रियावती शक्ती याच्यात काय डिफरन्स करायचं? त्यांनी 47 शक्तीवर भरपूर कार्य केलं आहे. सगळ्या शक्ती प्रगट झाल्यात त्यांना. रुपाताई बोला. हां बोला बोला. कोणाचे तिथे? रुपाली फडे आहेत ना आपल्याजवळ जॉईन झालेले, तर त्यांनी 47 शक्तीवर मोठं बुक काढलं होतं, त्याला त्यांना प्राईज मिळाली होती. म्हणजे त्यासाठी त्यांनी भरपूर परिश्रम केलेत, अभ्यास केला आहे आणि मग ते त्यामुळे त्यांना भरपूर नॉलेज प्राप्त झालं आहे त्याचं. आपण जरा अज्ञानी आहे त्याच्यामध्ये. हां तर असं किशोरी जोशी टाईम बरोबर का त्यांचं? ते नाही त्यांचं वेगळं, त्यांचं त्यांनी करतायत, आत्ता चालू आहे त्यांचं कार्य. ते अध्यात्म रूपाने सगळं घटवत आहेत. तेजू भाभी आणि किशोरी भाभी ते 47 शक्तीवर पुस्तक लिहित आहेत. पण ह्यांनी केलं होतं ते एक त्यांच्याकडे कॉम्पिटिशन होती, मग त्याच्यासाठी त्यांनी 47 शक्तीचं सगळं कलेक्शन करून त्यातून त्यांचं चिंतन वगैरे घालून तर ग्रुपवर पाठवायला पाहिजे, म्हणजे तुम्ही न कारण हे अवघड जातं समजायला ना. हां रुपालीताई ग्रुपवर शेअर करा सगळ्यांना 47 शक्तीचं तुमचं PDF सांगितलं आहे मेसेज. बरं तुमचे प्रश्न 2 आहेत तुमच्याकडं आत्ता. धर्मद्रव्य क्रियावती शक्तीचं कार्य करण्यामध्ये पुद्गलाच्या क्रियावतीमध्ये निमित्त का नाही घेतलं? आणि काल विचारलेला प्रश्न होता काय? कालाणू, एक कालाणू मदत करतो का असंख्यात कालाणू करतात? मग त्याचं कार्य काय? असंख्यात कालाणू काय करतात? आणि तुमची पर्याय 1 प्रगट झाली तर त्यात किती कालाणू निमित्त आहेत? हे सगळ्याचं उत्तर मला उद्या 1 दिवस पूर्ण चिंतन करा, परवा दिवशी सांगा. दीदी आत्मप्रसिद्धी कोणाचं आहे? कहान पंडितांचं आहे. ते पूर्ण 47 शक्तीवरच आहे, फक्त चांगलं घेतलं त्यांनी पण सगळं त्यात चिंतन वाचण्यासारखं आहे. म्हणजे अन्य कुठलं आपल्याला 47 शक्तीवरचं सेपरेट असं पुस्तक मिळत नाही, पण आत्मप्रसिद्धी हे आहे चांगलं मिळायसारखं पुस्तक आहे. PDF हवा असेल तर मी पाठवू शकेन विचारून कोणाला. हो जाणं स्वतःच्या निष्क्रिय ध्रुवाला जाणं. पहा क्रिया करणे हा माझा स्वभाव नाहीच. सिद्धांप्रमाणे हा मी सर्वथा निष्क्रिय रूपच आहे. सर्व क्रियांना मात्र जाणणाराच आहे. ध्रुवस्वरूपोऽहं स्थिरस्वरूपोऽहं ज्ञातास्वरूपोऽहं. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसाहुणं, नमो अरिहंताणं,